फ्री शॉपिंग आहे. चला अमोल पाटील यांच्याकडून दिल्या जातील शुभेच्छा. मॅच कडे टर्न ऑन करूया आणि या मॅचला सुरुवात करूया. मॅच आहे टीम डीआरबी पक्ष मंजिर 11. या मॅच मध्ये मजा येणार. या मॅच मध्ये खरी खुन्नस पाहायला मिळेल. एका बाजूने एक विजय एक पराजय आणि दुसऱ्या बाजूने एक पराजय एक विजय. दोन्ही संघांना एक मॅच पराभूत जरूर केली आहे पण विजयही एका मॅच मध्ये मिळवलाय. अशा प्रकारे 2 मॅच खेळून येऊन तिसऱ्या मॅच कडे हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात आता मात्र भांडताना पाहायला मिळणार. एमपीएल सीझन 4 या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये आताच आपण एक संघानं इथून मात्र निरोप घेतलाय. ती तृष्टियन मार्वी 11 चौथ्या दिवसातील पहिला या टीमला निरोप देणारा संघ ठरला आणि तदनंतर मात्र या मॅच मधून या पर्वाला कोण आणखी निरोप देणार करो या मरो. इथून मात्र प्रत्येक मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मधून नेक्स्ट मॅच सुद्धा नॉकआउट आहे. एका बाजूने 2 लगातार विजयश्री मिळवलेला संघ आपण काव्य एंटरप्राइजेस पाहतोय आणि त्यानंतर या 2 संघांमध्ये लढत. एका बाजूने टीम मंजिर 11 दुसऱ्या बाजूने टीम डीआरबी. हार्दिक बोपी यांच्यासाठी प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. स्वप्नील भोईर आणि ओमकार मडवी यांच्याकडून. चला मॅचला सुरुवात. पंचांचा इशारा येतोय. 76 धावसंख्येचा मागचा नॉक आणि या मॅच मध्ये काय प्रदर्शन असणार या फलंदाजाचं. गेम ऑन. फर्स्ट बॉल फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल लेग साइड पिचिंग. इथून मात्र यष्ट्यांच्या मधोमध सापडतोय अक्षय पाटील. लेग फॉर विकेट. LBW च्या स्वरूपात बाद. बॅट्समन कडून फार मोठ्या अपेक्षा या मॅच मध्ये. 6 षटकांचा सामना आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. काय प्रदर्शन होतं अफलातून आणि तो फलंदाज इथून मात्र निराशाजनक ऑस्ट्रेलियन डकच्या स्वरूपात बाद झालाय. कुठलीही धावसंख्या न करता पहिला बॉल झंझावत टाकणारा हा चेंडू अगदी शरीरावरती अडलला आणि अक्षय पाटीलला इथून मात्र परतावा लागलाय. सन्माननीय सूरज खरात सर मायभूमी प्रॉपर्टीचे सीएमडी यांच्याकडून 5000 रुपयाची धनराशी आलेली आहे. थँक्यू सो मच. हे प्रेम आहे एमपीएल वरती. हे प्रेम आहे मोठी गावावरती इथल्या क्रिकेट वरती. नेक्स्ट बॉल. हा बॉल हाफ वॉली होता. चांगली जागा निवडले. क्षेत्ररक्षक नाही तिकडे. बॉल होणार सीमा पार. धावसंख्या मिळतील पहिल्या 4. पंचांना विनंती आहे. यस मी भरत भोईर यांना विनंती करेन. आपण तिसऱ्या पंचांची कामगिरी आपले पंचच करतील गावंड सर. पण एक ऑन फील्डला अंपायर लागणार आहे तर त्या ऑन फील्डच्या अंपायरिंग साठी कोणतरी जायचंय. अंकेश कामोटकर ऑन फील्ड अंपायर राहायचंय. थर्ड अंपायर साठी पंचांना जज करायला सांगायचंय आणि जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चुकीला माफी नाही. हो मी प्रमुख 2 पंचांना विनंती करेल की हा आपण जे जज आपण करायचंय तिसऱ्या पंचांचा. अंकेश कामोटकर ऑन फील्ड अंपायर असणार आहे. ओके
अशा प्रकारच्या शैलीचं जर तुम्हाला वाटलं तर मात्र नक्कीच गोलंदाजावरती जो आक्षेप आहे तो जर खरोखरच असेल तर मात्र त्या गोलंदाजाला बाद घोषित करण्यात येईल. हार्दिक भोईर यांनी जर एखादी रनआउटची विकेट घेतली डायरेक्ट स्टंप हिट करून तर स्वप्नील भोईर यांच्याकडून 151 रुपये. ₹1001 करण्यात आलेले प्राइस. वा कमाल. डायरेक्ट 850 रुपयाहून अधिकतम रक्कम वाढवण्यात आली आहे. चला सामन्याला होईल सुरुवात. अजून एक सामना बॅलन्स आहे या मॅच मधील. नेक्स्ट बॉल, थर्ड बॉल. बंडू या गोलंदाजाचा तिसरा चेंडू. हा बॉल बॅटची एज आणि इथून मात्र खेच आउटच्या स्वरूपात रुपेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. कमालीची गोलंदाजी चालली आहे. पहिल्या बॉल मध्ये आपण पाहिलं लेग विकेटच्या स्वरूपात अक्षयला परतवलं. तदनंतर मात्र एक चौकार पाहायला मिळाला, चांगला फटका. आणि त्यानंतर कॅच आउटच्या स्वरूपात रुपेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. अप्रतिम गोलंदाजी. 4 धावसंख्या दिल्या, 3 बॉल संपन्न झालेत. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 4. प्रथम फलंदाजी करत असताना टीम टीआरव्ही. हा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरतून पाठवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं, येतोय चौकार. एका बाजूने विकेट, दुसऱ्या बाजूने चौकार. काय खेळ चाललाय षटकामध्ये. हा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. फील्ड केला जाईल हा चेंडू. एकच धावसंख्या, एक धावसंख्येनं वाढता धावफलक पाहायला मिळतोय. 9, 2 बाद 9, 9 फॉर 2 लॉस. डीआरव्ही संघ प्रथम फलंदाजी करताना 2 गडी गमावलेत. जे 2 महत्वाचे फलंदाज, ज्या फलंदाजाकडून धावसंख्या इथून मात्र बनवत होत्या, ते 2 फलंदाज परतवलेत या षटकामध्ये. अप्रतिम कामगिरी. लास्ट डिलिव्हरी, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. हा बॉल एसटी वरती आदळलाय आणि इथून मात्र लेग बिफोरच्या विकेट स्वरूपात आणखीन एक फलंदाज डीआरव्ही टीमचा तिसरा फलंदाज या षटकामध्ये होतोय. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद. आवड मला ज्याची मी त्याला टॉप ऑर्डर डीआरव्ही टीमची परतवली आहे. ज्या 3 प्रमुख फलंदाजांना मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं
ते तीनही फलंदाज इथून मात्र स्वस्त मध्ये परतलेत. 3-9 पहिल्या षटकाच्या खेळ संपल्यानंतर 9 धावसंख्या झाल्या. सुरुवात जरी कडतर झाली तरी आणखीन प्रवास 5 षटकांचा आहे आणि या 5 षटकांमध्ये धावसंख्या कशा जास्तीत जास्त बनतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धावसंख्या झाल्यात 9, षटक संपलं 1. नेक्स्ट ओव्हर नितेश पाटील दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हा हिट केलाय, लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल चाललाय. इथून मिड ऑफला क्षेत्ररक्षण केलं जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. राकेश जोशी इथे क्षेत्ररक्षक होते. 1 धावसंख्या मिळेल. 1 धावसंख्येने इथून मात्र प्रवास चालू करायला लागले टीम DRVचा. 10 धावसंख्या. आता मात्र पहिली डबल डिजिट धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. 10 धावसंख्या. 3-10. 5 षटकांचा खेळ शिल्लक अजूनही आहे. फलंदाज बाद झाले 3. या बॉल मध्ये निर्धाव पाहायला मिळाला. बेधक गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. फलंदाजांना जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला, पद्धत आली ते नाहीये. इथून मात्र थोडंफार शफल होऊन किंवा तुम्हाला पद्धत आली ते करावं लागेल. हा बॉल हिट केला, मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड येतोय हेमंत भोईरच्या बॅट मधून. यशस्वी सिक्सर. तीन फलंदाज बाद झालेत आणि दुसऱ्या बाजूने या गोलंदाजाने केलेली चुकी आणि या बॉल नो बॉल वरती. इथून मात्र आपण पाहतोय मंचाच्या बरोबर समोरून जनतेच्या मनातलं व्यक्तिमत्व, संघर्ष योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय. आदरणीय सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. उरण पनवेल काळापूरच्या तरुणांच्या गळ्यातलं ताईत 85,000 मताधिक्य यांना मिळाले. असे लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं जोरदार स्वागत केलं गेलं जातं. MPL मोटीजी प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये दादा तुमचं हार्दिक स्वागत आहे. चला मॅच चालू ठेवायची आहे. नो प्लस 6. 7 धावसंख्या आल्यात. इथून मात्र धावफलक वाढले 17 वरती. 17 फेक 17 फ्री हिट असणार या बॉल वरती. आणि इथून मात्र नितेश पाटील याने एक खरा फेकलेला चेंडू, त्याहून मिळाली सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचा हेमंत भोईरनं लाभ घेतलाय. या हेमंत भोईर आणि हर्ष भोईर या जोडीला आता मात्र शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. धावसंख्येसाठी धाव करावे लागेल. टीम साठी धावसंख्या बनवावी लागतील. इट्स अ फ्री हिट. आणखी एक फुल टॉस चेंडू. इथून मात्र लोअर फुल टॉस. 1 धावसंख्या. नितेश पाटील कडे पाहिल्यानंतर खेळामधील खेळवृत्ती काय असते ना, या खेळाडूकडे पाहिल्यानंतर मिळते. फार क्रिटिकल डिसिजन होता. हलकीशी अपील झाली असती तर मात्र या डिसिजन वरती फार सारा वेळ खर्च झाला असता. परंतु स्वतःहून सांगितलं की आय डोंट टच, मी टच नाही केला, माझ्या हातून स्पर्श झाला नाहीये या बॉलला आणि इथून मात्र विकेटची संभावना सुद्धा मिळत नाहीये. 1 धावसंख्या आली. 1 धावसंख्येने वाढतं धावफलक 18. इथून फ्री हिटची संधी संपली आहे. षटकाला पुन्हा एकदा सुरवात. नेक्स्ट बॉल. फॉली प्रकारचा चेंडू. अप्रतिम ग्रॅप सिलेक्शन. जाब चांगला गेला. बॉल चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण चाहून चांगलं होतं परंतु नशीब बलवत्तर. बॉल होणार फरार. बॉल चाललाय सीमा पार. धावसंख्या मिळतील हर्ष भोईरला. 4 4 4 4 4. अगदी नव्यानं चर्चेला आलेला हा फलंदाज हर्ष भोईरला आपण पाहतोय. क्षमता आहे याच्यामध्ये अशा क्षणाला बॅटिंग करण्याची आणि त्याच अंदाजानं तो बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग.
करू शकतोय, होऊ शकतोय, कारण त्याच्याकडे सेन्सिबल क्रिकेट आहे. पहा, एका बाजूने मोठा फटका घेतला, दुसऱ्या बाजूने अकुंठा प्याचा बॉल अगदी खाली ठेवला. फक्त एक धावसंख्या, पुश इन बॅक, मी पुन्हा परत येईन, पण सध्या मात्र मला थांबणं गरजेचं आहे. तो नॉन स्ट्राईकला गेलाय, स्वतःला लॉक करून घेतला. स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय हेमंत भोईरला. दोघांकडे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. मोठे फटके आले, तदनंतर मात्र डिफेन्स पद्धतीने खेळणं, विकेट वाचून ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न. ऑफ व्हॉली प्रकारचा चेंडू होता, हलकासा बाउन्स झाला, स्लोवर होता, बोट फिरवली गेली होती. आउटसाइड बॉल चालला, एसटीनं काम चांगलं केलं. नेमिश भोपी रक्षक होता आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाला होते समाप्ती. या षटकात विकेट जरूर गमावल्या, पण धावसंख्या 14. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. बिनबाद 3 बाद 23 रन्स ऑन बोर्ड. करूया. दिवस रात्र न बघता सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा सर्वसामान्य नेता, माजी विरोधी पक्ष नेते, पनवेल महानगरपालिका आणि शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेल की आपण त्यांच्या मुख्य सन्मानाकडे जाऊया. अगदी वडिलांचा वारसा जपत लोक परंपरेची दादांना प्रचंड सेवा करण्याची आवड आहे आणि सातत्यानं एक अभ्यासू हुशार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं आपण सातत्यानं कौतुक करतो, असं सर्वांचे लाडक्या, अर्थातच ज्यांना लाडानं दादा म्हणतात, तसे सर्वांचे व्यक्तिमत्व प्रीतमदादा म्हात्रे यांचा सन्मान आपण करूया. एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्याठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान. माजी विरोधी पक्षनेते आणि त्याच दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार, संघर्ष योद्धा, तरुणांच्या गळ्यातील ताईत आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे केला गेला. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आलात. मोठी जी प्रीमियर लीग पर्व 4 आणि आयोजकांच्या वतीनं आपलं मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. चला, या स्पर्धेतून साहेब रजा घेत असताना अगदी धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेत आणि साहेबांकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील. बिझी शेड्यूल आहे साहेबांचा नेहमी. न्यू इयर साठी नवीन वर्जन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्या न्यू विजन त्यांनी या स्पर्धेला सुद्धा निरोप दिलाय. थँक्यू प्रीतमदादा म्हात्रे. मॅच कडे बोलूया. पहिल्या बॉल वरती धावसंख्या आली 1. हा बॉल चांगली लाईन आहे, इथून मात्र फलंदाज फसले जातात. ज्या दिशेनं मागच्या मॅच मध्ये अक्षयनं फटकेबाजी केली होती ना, त्या दिशेनं इथून मात्र निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्ग रोहिदास पाटील, बेस्ट बॉलर एमपीएल मधील ज्यांच्याकडे पाहायला जातं. सातत्यानं चांगला परफॉर्मन्स, सीझन 4 पर्यंत त्यांची वाटचाल चांगली राहिली आहे. परफॉर्मन्स चांगला दिला आपल्या टीमसाठी. इथून मात्र आणखीन एक चेंडू, हा थोडाफार वेगवान चेंडू होता. या अगोदरचा चेंडू थोडाफार स्लोअर होता. गतीमध्ये परिवर्तन करून फलंदाजांना फसवला जातोय आणि ही खरी मात्र चांगली बॉलिंग, परफॉर्मन्स चांगला इथून मात्र पाहायला मिळतोय. हा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू, काय कमालीचा षटक पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल फेकल्यानंतर इथून मात्र पिच वरती अगदी शांतीने रक्षकाकडे का जातोय आणि याचं कारण आहे रोहिदास पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. त्यांनी फलंदाजाला ओळखलाय. खोलवर गती चेंडू या फलंदाजाकडे जाताना इथून मात्र अगदी बिनधास्तपणे फेकू शकतोय, कारण त्या बॉल वरती आकडा येताना पाहायला मिळत नाहीये, नंबर्स येताना पाहायला मिळत नाहीये. फक्त आणि फक्त 0 पाहायला मिळतात. बॉल संपलेत आतापर्यंत 5. धावसंख्या दिली आहे फक्त आणि फक्त या षटकामध्ये. हा बॉल ऑन साइडला पिक केलाय. बॉल चाललाय सीमा पार, इथून येतोय 1 बाउन्स ओव्हर द रो. अख्खा दिवी स्टँड कडे चौकार.
तर आपण मंचावरती बोलूया मुडजुई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत लक्ष्मण पंडित इथे उपस्थित आहेत. मी विनंती करीन सोहम पंडित यांच्या शुभ हस्ते यांना यथोचित सन्मानित करण्यात यावं. MPL सीझन 4 मध्ये मुडजुई प्रीमियर लीग या 4थ्या महापर्वामध्ये सन्माननीय माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत लक्ष्मण पंडित साहेब यांना सन्मानित करण्यात येतोय. आपल्या सर्वांच्या आवडती निवेदक नितीशजी पंडित सरांचे पिताश्री म्हणून ज्यांची ओळख आहे आणि स्वतः मुडजुई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. कॅमेरामॅन ही छायाचित्र कैद करायचे आहेत. थँक्यू. 3 षटक संपले. धावसंख्या झाल्यात 28. गडी बाद झालेत 3. इथून मात्र 3 षटकांचा सुरुवातीच्या षटकामध्ये जो काही दडपण आला होता ना तो इथून मात्र थोडाफार वेल बॅलन्स झाला या सामन्यामध्ये. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मागचा आपण सामना पाहिला टीम मंजिरीला 58 धावसंख्या जड गेल्या आणि या मॅच मध्ये सुद्धा आता DRV संघ त्या दिशेने वाटचाल करतोय. पण जो प्रवास उलट्या दिशेनं टीम कावे एंटरप्राइजेसनं केला होता ना तसाच प्रवास या सामन्यामध्ये करण्यासाठी तुम्हाला अजूनही 35 ते 40 धावसंख्या 3 षटकामध्ये बनवाव्या लागतील. लो स्कोर हा कधी पण टफ स्कोर असतो आणि या टफ स्कोर साठी तुम्हाला खेळ सुद्धा तसा करावा लागतो. पण या टफ स्कोर साठी तुम्हाला धावा बनवायला लागतील. इथून मात्र सुरुवात होईल अर्ध्या इनिंगला कारण इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. स्ट्राइक वरती हर्ष भोईर, नॉन स्ट्राइक कडे हेमंत भोईर. अजून 1-2 फलंदाज शिल्लक असतील जे बॅटिंग ऑर्डरला मिडल ऑर्डरला येऊन बॅटिंग करू शकतात आणि इथून मात्र मिडल ऑर्डर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 28 झाल्यात. षटक चालू होणार आता मात्र 4थं गोलंदाज आहे राकेश कोहली. फर्स्ट बॉल फर्स्ट डिलिव्हरी. बॉल पिक केला ऑन साइडला चालला हवेमध्ये आहे. खूप सारा वेळ हवेमध्ये आहे. चेंडू बॉल होतोय आणि इथून मात्र कॅच ड्रॉप केली आहे. 1 धावसंख्या मिळाली आहे. अगदी सोफा जेल होता. खूप सारा वेळ बॉल हवेमध्ये होता आणि यानंतर एवढ्या वेळेमध्ये तुम्ही कॅच जज करू शकत नाहीयेत. थोडं जजमेंट चुकलंय. कॅच ड्रॉप झाली. 1 धावसंख्या मिळाली आहे. 1 धावसंख्येने 29 पर्यंत वाटचाल आतापर्यंत पाहायला मिळते. तर कोणा बाईकची चावी असेल हिरोंडा कंपनीची चावी आहे. 2-3 चाव्या आहेत. हा निर्धाव चेंडू हेमंत भोईर फर्स्टला गेलाय या मॅच मध्ये. ज्या अंदाजाने त्याने सुरुवात केली होती या मॅचला ती मॅच मध्ये सुरुवात आता मात्र घातक ठरते. कारण आतापर्यंत हेमंत भोईरने डॉट बॉल खेळलेत 5. 1 षटकार 1 चौकार. त्यानंतर बाकी बॉल निर्धाव. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न थोडाफार पिच आउटसाइड आणि यष्टीरक्षकाने चेंडू सुद्धा हार्दिक कडे जरी डायरेक्ट उडवला तरी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॅट्समननी जरी नाही गेला तरी चालेल पण यष्टीरक्षकाने हार्दिक कडे बॉल उडवला डायरेक्ट तरी 100 रुपये. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल. हा बॉल प्रकारचा चेंडू गॅप चांगली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे दिविश क्षेत्ररक्षक आहे. 1 धावसंख्या झाली. दुसरीचा प्रयत्न दुसरी पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि या खरा फिल्डिंग आणि खरा फिल्डिंग मुलं एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावामध्ये. बोनस मिळालाय 2 धावसंख्येचा. एका बाजूने दुष्काळ पाहायला मिळत होता दुसऱ्या बाजूने थोडाफार ओलावा पाहायला मिळतोय धावसंख्येमध्ये. हर्ष भोईर स्ट्राइक वरती आलाय. हेमंतनं या षटकातील बॉल खेळले 2 धावसंख्या केल्या 3 आणि हार्दिक कडे बॉल उडवलाय. 100 रुपये लागू झालेत स्वप्नील भोईर यांच्याकडून. कमालीचं क्रिकेट आणि कमालीचं दातृत्व इथे मात्र स्वप्नील भोईरच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. या प्लेअरवर असणारं जीव व्यक्तिमत्व असणारं प्रेम आणि इथून मात्र मैत्री पाहायला मिळते या नात्यामधून. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला. आणखीन एक संधी आहे. बॉल चाललाय सीमा रेषेकडे आणि इथून मात्र 6 धावसंख्या जिथून मिळाले असे तिथून मात्र बॅलन्स केल्यात वाचवल्यात धावसंख्या. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथून आमची नजर त्या स्क्रीन वरती पडत नाहीये थोडीफार शॉर्ट पडते त्यामुळे इथून चित्र काही स्पष्ट दिसत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावसंख्या आल्यात. तसेच मुडजुई ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय चंद्रकांत लक्ष्मण पंडित यांच्याकडून 500 रुपयाचे धनराशी आलेले. थँक्यू. चेक करायचं. क्रिटिकल डिसिजन आहे. इथून बाकी कोणी यायचं नाहीये.
तुम्हाला डिसिजन दिला जाईल. अजिबात कुणी घाई करायची नाहीये. चला, इट्स अ फेअर डिसिजन. सिक्सर नाहीये, पूर्णपणे स्वतःला हवेत झुकून इथून मात्र 2 धावसंख्या वाचवल्यात. आपल्या टीम साठी 100% फट देताना पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. चला, 4थं षटक चालू आहे. राकेश कोहली षटक हाताळतोय. आतापर्यंत धावसंख्या दिल्यात राकेशनं 6, बॉल फेकले 4, 7 धावसंख्या दिल्यात. षटक चालू आहे 4थं. धावसंख्या पाहायला मिळतात आतापर्यंत 35 रन्स ऑन बोर्ड. हा बॉल हिट केलाय ऑन साइडला, उलट्या हवेच्या दिशेनं बॉल इथून मात्र रिटर्न येतोय. हा फटका जर या दिशेनं असता तर अधिक लांबणीवर गेला असता, परंतु विरुद्ध दिशेनं हवेच्या खेळण्याकरता फलंदाज फसतोय. कॅचअपच्या स्वरूपात हर्ष भोईर बॅक टू डगआउट. लास्ट बॉल, एंड ऑफ द 4th डिलिव्हरी, 4th ओव्हर. राकेश कोहलीच्या षटकातील शेवटचा चेंडू. आता बॅटिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय अनिरुद्ध बोपी सिद्धू. हा शॉर्ट बॉल हवेमध्ये संचारतोय, फार वेल आहे आणि इथून मात्र कॅच ड्रॉप झालीये. ज्या सिद्धू बोपीनं मागच्या मॅच मध्ये 29 धावसंख्येची चांगली खेळी केली होती, त्या सिद्धू बोपीचा इथून मात्र झेल सुटतोय. फार प्रयत्न चांगले केले होते, परंतु शेवटला अपयश आलंय. लास्ट बॉल वरती कॅच ड्रॉप झाली, 1 धावसंख्या आली आहे. धावसंख्या झाल्या 36, षटक संपले 4 आणि गडी बाद झालेत 4 वर 36. चला, तिसऱ्या पंचाने जायचं आहे. थर्ड अंपायर कंटिन्यू राहणार आहे. आणखी एक बॉल फेकलाय निमिष बोपीनं. 50-50 पार्टनरशिप केली असावी, गुंतवणूक चांगली आहे, फक्त शेअर पडले नाही पाहिजे. दोन्ही बोपी बंधू आहेत. सध्याच्या घडीला भोपी म्हणजे गावातील वाणी समाज आहे, अधिकतम वाणी त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. अशाच घरातून हा फलंदाज सुद्धा भोपी आहे. सिद्धू बोपीच्या बॅट मधून पंच केलाय, बॉल ऑन साइडला येतोय गगन भरारी घेणारा MPL सिक्सर. सिद्धू बोपी 2 बॉल वरती 8 धावसंख्या करतोय या षटकामध्ये. षटक 5वा चालू आहे. चांगला गोलंदाज आतापर्यंत गोलंदाजी करत होता अजय भोईर. या गोलंदाजानं 3 फलंदाजांना परतवलेत, त्या गोलंदाजांवरती आक्रमण केलंय. नाव आहे सिद्धू अनिरुद्ध बोपी, चांगली फलंदाजी. अजय भोईर प्रश्नचिन्ह पडलाय, कारण धावसंख्या आता मात्र वेगाने यायला लागल्यात. 2 बॉल वरती 8 धावसंख्या, एक सिक्सर. हा बॉल
पंचांकडे अपील सोडून दिलाय आणि फेअर डिलिव्हरी चांगला बॉल आहे निर्धाव बॉल इथून मात्र थोडी शांतता पसरली आहे गोलंदाजाला थोडाफार आत्मविश्वास आला तुमचे 100 आणखी वजा केले जातील कारण तुम्ही कॅच सोडली स्लो बॉल फसवलाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि राकेश कोहली सोडणार नाही झेल आणि इथून संपते या बॉल वरती आणि दबोपीचा खेळ या टीमनं आजच्या दिवसात संपूर्णपणे बॅटिंग करण्याचा अंदाज ज्यांच्यातून पाहिला पहिल्या मॅच मध्ये थोडीफार खराब कामगिरी नंतरच्या मॅच मध्ये संपूर्ण सर्व सीझनचा रेकॉर्ड ज्यांनी तोडला वैयक्तिक धावसंख्या सुद्धा आणि सांघिक धावसंख्या सुद्धा आणि तीच टीम इथून मात्र पुन्हा एकदा सापडली ती जाळ्यामध्ये धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 44 ऑन बोर्ड 44 धावसंख्या ही स्पर्धा आपण पाहतोय यूटीसीच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात येतोय उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीवरून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते चांगली क्लिअरिटी आहे आणि इथून मात्र बॅट कट पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद सोडला आता हार्दिक वरती 100 रुपये चढलेत हा शेअर बाजार आहे इथून मात्र प्लस मायनस चालत राहणार शेवटचा षटक चालू आहे धावसंख्या झाल्या 44 मागच्या मॅचचा इतिहास विसरलं की काय टीम डीआरव्ही संघ तर मागच्या मॅच मध्ये 58 धावसंख्या सुद्धा पुष्कळ ठरल्या होत्या आणि या मॅच मध्ये तुम्हाला धावसंख्या करता करता इथून मात्र षटकाला सुरुवात चांगली केली होती एक सिक्सर एक डबल नंतर मात्र 2 विकेट गेल्यात लास्ट बॉल अजयचा चांगला कमबॅक शॉर्ट बॉल ऑन साइडला पिक केलाय बॉल चाललाय दिवेश क्षेत्ररक्षक आहे एक धावसंख्या झाली एक धावसंख्येने एंड ऑफ द 5 ओव्हर 5वं षटक संपलाय धावसंख्या झाल्यात 45 वरती वाटचाल 5 षटक संपलीत 45 धावसंख्या 9च्या सरासरीनं म्हणजे षटकाला ज्याप्रमाणे सुरुवात केली ती पहिल्या त्याचप्रमाणे धावसंख्या आतापर्यंत वाटचाल चालू राहिली आहे 45 वरती गडी बाद झालेत 5 इथून षटक संपलेत 5 आणि इथून मात्र शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक नाव टाइम टू मिस्टर डीजे
अयशस्वी ठरते, 2 धावसंख्या मिळतात. इथून मात्र 50 धावसंख्या पूर्ण झाल्या टीम डीआरव्हीच्या. ज्या टीमनं मागच्या मॅच मध्ये तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या ओव्हरच्या सुरुवातीला 50 धावसंख्या केल्या होत्या, त्या टीमला शेवटच्या षटकापर्यंत 50 पर्यंत राहावा लागतोय. कमालीची जादू आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये आकडे बदलत असतात आणि आकड्यांचा खेळ आहे. जादुई आकडे आहेत, हे कधी आपल्या पाठी कधी दुसऱ्याच्या वर. हा बॉल लोअर फुल टॉस, चांगला बॉल होता, बरोबर खोलवर्गाचा चेंडू. इथून मात्र 1 धावसंख्या झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या पूर्ण. 1-2 धावसंख्येने आता मात्र धावफलक पुढे चाललाय. आता कॅच पकडलीये, आता बॅलेन्स झालेत, आता 100 रुपये लेवल झालीये. आता जर बॉल उडून हातात पकडला तर मात्र 100 रुपये कमवता येतील. 2 बॉल शिल्लक, एक मोठा हिट फार मोठा गरजेचा आहे या टीमसाठी. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेच्या आतमध्ये बॉल आहे, 2 क्षेत्ररक्षक आहेत, गेल सुटलाय. डबलचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता, परंतु नाही. 2 धावसंख्या झाल्यात. वा, या प्रचंड उन्हामध्ये या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावसंख्या धावून काढल्यात. म्हणजे दोन्ही खेळाडूंच्या फासल्या फासफूस, खुशीमध्ये अतिशय ताणतणाव. हार्दिकनी पुन्हा कॅच सोडली. आता मात्र आता तुला 1000 रुपये स्वप्नील भोईरला द्यायला लागतील. धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 54, 54 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये काय कमाल करतोय. लास्ट बॉल, रोहिदास पाटील हा गोलंदाज हिट केलाय, ऑन साइडला चाललाय, धावतोय धावतोय. फार दम लागलाय. हेमंत मोहिरकडे पाहिलात ना, तर आता मात्र पूर्ण कलिंगड एकटा बसून खाईल, इतका दम लागलाय. लास्ट बॉलला डबल धावसंख्या घेत असताना षटक संपलेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. टॉप ऑर्डर लवकर परतल्यानंतर ही अवस्था क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, जिथून मात्र तिघांनी निराश केलं आणि त्या निराशेमुळे धावसंख्या सुद्धा कमी बनल्यात. धावसंख्या झाल्या 56, 57 धावसंख्या करायच्या. ज्या टीम मंजिरी 11ला 58 धावसंख्या चढ गेल्या, त्या टीम मंजिरी 11ला आता मात्र या सामन्यामध्ये 57 धावसंख्या करायच्या आहेत. टीट फॉर टॅट, जशा तसं उत्तर द्यावं लागेल टीम डीआरव्हीला गोलंदाजी करताना. माझी वेळ इथं संपते आणि मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकणार आहोत. द व्हॉइस ऑफ जासई विभाग, नाव आहे संयमजी घरत.
जावा आता या मॅच मध्ये त्यांना रोखायचे आहेत. गोलंदाजांसमोर चॅलेंज, गोलंदाजांसमोर अग्निपरीक्षा. गोलंदाजी जर चांगली राहिली तर मागील मॅच मध्ये 58 काढू दिल्या नव्हत्या. ज्या पद्धतीने प्रवीण कामोटकर, कावळा एंटरप्राइजेसचा तो कर्णधार त्या संघाच्या टीमनं काय गोलंदाजी केली होती. मंजिरी 11च्या विरोधात 58 धावा दिल्या नव्हत्या, इथे 57 काढायच्या आहेत. 36 बॉल 57ची आवश्यकता. जितूबाई राठोड प्राइम प्रॉपर्टी CMD यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्याबद्दल राठोड साहेब आपले देखील मनापासून आभार, मनपूर्वक आपला आभार आयोजकांच्या वतीनं. चला जाऊया बॅक टू क्रिकेट. 57चा पाठलाग सलामीचे खेळाडू देखील मैदानामध्ये आलेत. मंजिरी 11 टीम कडून एकीकडे राकेश कोळी आणि त्याच्या सोबतीला निमिष भोपी हे दोन नामांकित खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिले षटक घेऊन हर्ष भोईर. गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. 57 धावा जरी कमी वाटत असला तरी गोलंदाजी चांगली झाली तर मॅच जिंकली जाऊ शकते. आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काट्याती फुलांची जुळती कमान आहे, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तू खऱ्या अर्थानं बेईमान आहे. सुखासाठी तुम्हाला कधी हसावं लागतं तर रडावं देखील लागतं, आणि सुंदर धबधबा पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. लेट्स प्ले. निमिष पहिला बॉल चाललाय, पाठवलाय सीमारेषा पलीकडे. वाडिश लॉंग ऑन सीमा पार षटकार. हाइड भी ज्यादा फाइड भी ज्यादा. षटकारनं स्वागत केलंय गोलंदाज हर्ष भोईर. निमिषला आपण पाहताय टीमचा कॅप्टन सरसेनापती. आणखी एक फुल टॉस बॉल बॅटच्या रडार मध्ये. स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट. बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार. निघाले नव्हते त्याचं कारण होतं चांगली गोलंदाजी. इथे फुलटॉस बॉल हर्ष वरती तुटून पडला. 2 बॉल मध्ये तब्बल 12 धावा, 2 षटकार मारलेत. निमिष भोपी इन फॉर्म बॅट्समन आपल्या बॅटिंगचा बोलबाला प्रेक्षकांपर्यंत दाखवत असताना ओव्हर द विकेट्स हर्षचा पुढचा बॉल बॅकफुटला गेला. त्याच्यानंतर इनफिल्डच्या वरून धडलाय. स्क्वेअर कटचा दिमागदार फटका. अजिंक्य राणेची आठवण झाली आणि बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. रात्री लाडाच्या पाहुण्यानी जावा गोधडी भी संपला आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर इथे चांगलाच घाम फोडला. तब्बल 16 धावा धाव फलकावरती. राऊंड द विकेट्स चाललेत गोलंदाज. मागील 3 बॉल मध्ये ओव्हर द विकेट्स न लाईन खराब राहिली. हाफ ट्रॅकर बॉल समोर गोलंदाजी केली आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय बॅट्समन नेम निमिष भोपे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. 57चं आव्हान. फटका फावेमध्ये संचारला. वॉट एफर्ट. प्रयत्न 100% केले खेळाडूंना. राऊंड द विकेट्स ना बॉलिंग साठी आला. बॉल पडल्यानंतर थोडासा पुढे निघून गेला होता आणि त्याच्यानंतर बॉल अवे फ्रॉम बॉडी अगदी थोडासा बॉडी पासून पुढे राहिला आणि त्याच कारणास्तव जम्प घेत असताना जर कॅच पकडला असता तर कॅच ऑफ द डे असं आपल्याला जरूर म्हटलं असतं. ज्या पद्धतीचा प्रयत्न होता खेळाडूचा. चला डॉट बॉल आलाय. डॉट बॉल फार महत्वाचे आणि तशाच पद्धतीनं आता तुम्हाला गोलंदाजी साकारावी लागेल. विकेट्स आल्या तर ही मॅच वाचू शकते, पण जर विकेट्स मिळाल नाही तर सामना सहजरित्या जिंकेल. ऑन साइड ला ड्राइव्ह केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. रन्स मिळते फक्त 1 सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. संपूर्ण स्पर्धा आमचे कॅमेरामॅन चांगलं कार्य साधत असताना UTC उरण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती स्पर्धा संपूर्ण लाईव्ह आहे. आणि मगाशी देखील आम्ही पाहिलं जवळजवळ 250 ते 300 प्रेक्षक मॅच पाहत होते. गावाची स्पर्धा आहे प्रीमियर लीग आणि प्रेक्षकांनी अगदी आपल्या कामावरती घरामध्ये बसून देखील ही स्पर्धा एन्जॉय केले. त्यांचं सर्वांचं स्वागत. आता एकीकडे विचार केला तर ही मॅच महत्वाची. डू ऑर डाय असं आपण म्हणूया. दोन्ही संघांना विजय हवाय. कुठला एक संघ पुढच्या दिशेने जाईल. 57 धावसंख्येचं आव्हान.
हाफ ट्रॅकर शॉर्टम पूल पूल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल अँड सक्सेसफुल सीमा पार. चा पाठलाग आणि सुरुवातीच्या ओव्हर मध्ये 23 धावा फलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल दोन्ही सलामीवीरांकडून. कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलणार. वेळेला परिस्थितीला बदलवणारी फलंदाजी क्रीडांगणाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीरांकडून. ताबडतोब क्रिकेट अगदी तोडफोड मंडळाचे कार्यकारी जसे असतात ना तशा पद्धतीचं काम आता क्रीडांगणाच्या आतमध्ये 23 धावा फलकावरती जोडल्यात. अडचणी वाढल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंट DRV स्पोर्ट्स विकेट्स त्यांना मिळाली नाहीये. त्याचं कारण आहे खेळपट्टीवरती दोन्ही सलामीवीर तुफानी बॅटिंग. 23 धावा फलकावरती. चल थोडीशी घाई करा फिल्डिंग डिपार्टमेंट. दुपारचे 3:50 वेलेवरती स्पर्धा सुरू झाली आणि वेलेवरती अगदी सर्व काही सुरळीत सुरू आहे. याच्यानंतर अवघी एक शेवटची मॅच 6 षटकांच्या मॅचेस आपण खेळतोय आणि 4 वाजता आपण जवळजवळ 5 मॅचेस कंप्लीट करण्याच्या उंबरठ्यावरती आलोय. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईकचे बॅट्समन सांगतात बॅट्समन का सफल झाले. सोडून दिला असता तर वाईट आलं असतं पण तिथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला निमिषनं. बॉल आलाय डॉट. टीमची टोटल धाव फलकावरती धावा 23 धावा. 57चा पाठलाग 57 ची चेस 57 रनचं टार्गेट. फुल टॉस बॉल इनफिल्डला भेदू शकले नाहीयेत. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफ वरून पकडलाय सुंदर झेल. निमिष पोपीचा संपवलाय खेळ. मोठा धक्का टीमचा कॅप्टन बॅक टू पवेलियन. हिला बघून मी मारता म्हणजे 9 बॉल मध्ये 23 धावा. 23 धावा धाव फलकावरती. नवीन खेळाडू मी दिवेश पाटीलला पाहताय जो वनडाऊनच्या भूमिकेत आलाय क्रीडांगणामध्ये. लाईन चांगली आहे. लाईन चांगली आहे. बॅटच्या खालून निघून आलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल आणि तेच कार्य साधत असताना DVR टीम DRV स्पोर्ट्स टीम चांगली भेदकता. 4 बॉल मध्ये एकही धाव दिली नाहीये. कौशल्यपूर्ण गोलंदाजी. 5वा बॉल इनफिल्डच्या वरून दडलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ वरून. जज करतील एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग 1 धाव. क्षेत्ररक्षकाने थोडासा लेझीपणा दाखवला. एक धाव तुम्हाला वाचवायची. बॉल पकडल्यानंतर थ्रो व्हायला हवा होता ते केलं नाहीये काम. 5 बॉल मध्ये 2 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्यात. 25 रन्स 25 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 शेवटचा बॉल राहिला. याच्यानंतर आपल्याला
तिसरं षटक पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकापर्यंत आतापर्यंत 25 आहेत. सुरुवातीला थोड्याशा धावा जास्त गेल्या पण या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये फक्त 2 आल्यात. बॅटची एज मागच्या दिशेनं प्रयत्न चांगला केला, बॉलला पकडू शकले नाहीत खेळाडू. आता मात्र इथून चुकी झाली, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील टोटल 4. त्यानं मोठी जुईच्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती आईचा आशीर्वाद राहिला, समस्त भक्तांवरती आईचा आशीर्वाद आणि अक्कादेवीचं सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं. ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हा आपण एकच प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या चरणी की गणपती बाप्पा तुझ्या कृपा आशीर्वादाने ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे, या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय येऊ नको. आणि आज जवळजवळ 4था दिवस अगदी योग्य रीतीनं आपण सर्व कार्य सुरळीतपणे पुढे चालत घेऊन चाललोय. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत भोईर आले, षटक क्रमांक 3. 2 षटकांचा खेळ संपला, 29 बनल्यात, 57चं आव्हान आहे, त्यामुळे 28 धावेची आवश्यकता. येणारे 24 बॉल आणि 28 धावा. मॅच सिच्युएशन तेवढी कठीण नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, सामना इथून सहजरित्या जिंकला जाऊ शकतो, कारण 24 बॉल 28 धावा. प्रेक्षक असतात ना मॅच पाहणारे, ते नेहमी म्हणतात जर 4 षटकांची मॅच असली तर 40 बनायला हव्या धावा, 5 षटकांची असली तर 50, 6 षटकांची असली तर 60, 65 तरी व्हायला हव्या. इथे फक्त 57 झाल्या, त्यामुळे ज्या प्रथमतः बॅटिंग करत असताना थोडासा खडतर प्रवास राहिला DRV टीम कडून, आता इथून मंजिरा 11 टीम चांगली फाईट करत असताना मंजिरा 11 टीमचं आपण कौतुक करूया. कॅप्टन निमिष बोपीचा संघ तो बाद जरूर झालाय, पण तिथून त्यांचे वन डाऊनचे खेळाडू डावाला सावरतात. मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला साथ द्यावी लागते, खेळाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि ती किमिया साधत असताना विकेटची संधी आहे, मागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक धावतायत, ओ त्याच्या आवाक्याच्या पलीकडे बॉल दूर राहिला आणि इथून पुन्हा एकदा 2 धावा. सिंगल डबल न देखील काम बनेल. 1 रन शॉट, पंचांचं किती लक्ष चांगलं, 1 रन शॉट आहे, त्यामुळे फक्त अवघी 1 सिंगल मिळेल या बॉल वरती देखील. एका धावेने संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवरती. 27 धावेची आवश्यकता, 57चा पाठलाग, बनल्या 30 धावा. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज तयार. हेमंत भोईरा गोलंदाज, दिवेश आणि त्याच्या सोबतीला राकेशला आपण पाहू शकाल. दिवेश आणि राकेश आडव्या बॅटनं मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. ओ पायाच्या मधून बॉल निघून गेला, मिसफील्ड. रन्स मिळतील या बॉल वरती देखील 4. इंटरनॅशनल टूर करण्यासाठी जाल, विमान लँड होईल. वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असा आवाज तुमच्या कानी पडेल तेव्हा तुम्हाला देखील अभिमान वाटेल. तो इथे फटका फसलाय, झेलची संधी आहे आणि ही संधी सोडली नाहीये खेळाडूंनी. कॅच पकडलाय सूरज पाटीलनं, फलंदाज होतील झेल बाद. धाव फलकावरती 34 धावा लागल्या, 57चा पाठलाग आहे. सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 21 बॉल मध्ये 21 बॉल 23ची आवश्यकता. नवीन खेळाडू आहेत प्रशांत पाटील. अगदी संपूर्ण दिवसामध्ये प्रशांत पाटील यांना फिल्डिंग साठी पाहिलं, प्रचंड ऊर्जा, अगदी लॉंग ऑफला फिल्डिंग करायचे आणि जिथे बॉल जाईल तिथे ते धावत सुटायचे. चांगला फिल्डर आहे प्रशांत, परंतु इथून बॅटिंग साठी आता त्याच्याकडे विश्वास टाकलाय कॅप्टननं. येणाऱ्या 21 मध्ये 23ची आवश्यकता.
लाईन पाहिली अंपायर्सनं, इशारा दिला इट्स अ वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. रन्स एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 मिळाला. तर समीकरण पुन्हा एकदा येणारे 21 बॉल आणि त्यामध्ये अवघ्या 22 धावेची आवश्यकता. पुढच्या मॅच मध्ये कोण दाखल होईल, सुपर 8 मध्ये कुठला संघ जाईल आणि त्याच्यानंतर सुपर 4 साठी लढाई. एकीकडे प्रवीण कामोटकर कॅप्टन मॅच 2 जिंकल्या स्पर्धेमध्ये. डीप मिड विकेटला पुन्हा एकदा तोच खेळाडू. मागील बॉलवरती त्यानं चुकी केली. 1 धाव इथे पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते खेळाडू आणि यस नो पुन्हा एकदा राहिलं. रन्स मिळते फक्त 1 धाव. अवघी 1 सिंगल. 1 धावेनं डावाला पुढे नेण्याचं कार्य साधत आहेत खेळाडू. आज मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी. मी सकाळीच उल्लेख केला की आज सुट्टीचा दिवस नाहीये, परंतु तरी देखील प्रेक्षक येतील. जसा कामावरून त्यांना सुट्टीचा वेळ मिळाला, दुपारच्या लंच टाइम मध्ये प्रेक्षक आले आणि ज्यांची आता सुट्टी झाली कामावरून ते देखील क्रीडांगणामध्ये आले. एक क्रिकेटवरती प्रेम करणारे खरे प्रेक्षक आहेत. क्रिकेटनं तुम्हा आम्हाला दिवाने का केलंय त्याचं कारण आहे क्षणाक्षणाला वेगवेगळे दृश्य दाखवणारा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला केलाय. फिल्डिंग केले त्या ठिकाणी अक्षयनं. अक्षयचं आज आपण कौतुक केलं. सकाळी वैयक्तिक 76 धावा, सर्वाधिक मोठी बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. MPL मध्ये वैयक्तिक एका मॅच मध्ये जास्त धावा काढणारा खेळाडू. चला हार्दिक बोपी यांच्यासाठी पारितोषिक आलं. हार्दिक बोपी जरी मैदानामध्ये उतरले तरी 1000 रुपये मिळतील. स्वप्नील भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे. स्वप्नील भोईर यांच्याकडून. बॅटच्या रडार मध्ये लॉंग ऑफच्या वरून धाडल्या बॉलला सीमा पार. खेळाडू कक्षामध्ये मानवंदना देत असताना षटकार. संपूर्ण आयोजक सर्वांचा मनापासून आभार. थोडीशी दिलगिरी देखील व्यक्त करेल कारण ज्या पद्धतीने अगोदरच्या दिवसामध्ये इन्व्हाइट केलं उपस्थित राहू शकलो नव्हतो. अठरा चेंडू आणि 14ची आवश्यकता. पिंटे आयोजकांशी संपर्क साधा. आमचे आयोजक आहेत पिंटे आणि आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये 18 बॉल 14ची मॅच. पिंटे यांना आम्ही विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बॉलिंग ट्रॅक वरती महेश पाटील. मांडेकरांचं आगमन झालंय. शुभ आगमन त्यांचं होताना पाहायला मिळालं. मांडेकरांचं मनापासून स्वागत आहे. मोठी जुई प्रीमियर लीग पर्व 4थं आणि या 4थ्या पर्वामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनापासून आम्ही आभार आणि स्वागत व्यक्त करतो. या साहेब मंचावरती आज खऱ्या अर्थानं मंच आतुरलाय तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी. मंच नटलाय आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी आणि मंच नटलाय आज आदरपूर्वक सन्मानासाठी. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला त्यांचं स्वागत आहे. 18-14ची मॅच. दांडी गुल स्टंप दाखवला गोलंदाजाला आणि स्टंप उद्ध्वस्त करणे या गोलंदाजाची खासियत आहे. दिलाय धक्का. क्लीन बोल्ड. बॅट्समन बॅक टू द आउट.
स्वागत आहे साहेब, आपण या स्पर्धेचा भाग बनलात. अवघ्या काही क्षणामध्ये आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे जाऊ. 17 बॉल 14 ची मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे एक हलकी मॅच, साधा सोपा सामना मंजिरी 11 टीम साठी. आणि बॉल राहिले 17 आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 14 रन्स काढायचे आहेत. पुढची मॅच काव्या एंटरप्राइजेस प्रवीण कामोडकरचा संघ, आणि इथून जिंकणारा संघ कोण बाजी मारेल? सूरज पाटील जातील का सुपर 8 मध्ये की निमिष बोपी? फक्त आव्हान राहिले 14 धावेचं येणाऱ्या 17 बॉल मध्ये. 17 बॉल 14 ची आवश्यकता. या षटकामध्ये कमीत कमी धावा आल्या तर मॅच शेवटच्या 2 ओव्हर पर्यंत राहील. तो तशी गोलंदाजी व्हायला हवी. यॉर्कर बॉल सावध पवित्रा करत असताना बॅट्समनला ठाऊक आहे सिंगल डबल काढली तरी देखील संघ जिंकेल, आणि त्याच उद्देशाने आता इथून फलंदाजी करतायत. सुरुवातीला बॅटिंग करत असताना सूरज पाटील आणि कंपनी रन्स कमी काढल्या आणि त्याचाच फायदा उचलला मंजिरी 11 टीमच्या खेळाडूंनी. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या, त्याच्यानंतर 6 धावा, तिसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 14. महेश पाटीलचे चौथं षटक आहे. 2 बॉल मध्ये फक्त 1 दिली आणि 1 सफलता महेश पाटीलनं बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. मागच्या दिशेनं फिरून खेळलाय, फक्त दिशा दिली. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे कॉम्बॉक्सच्या दिशेने आलाय दणदण करत, सीमा पार, 4 रन. चेंडू सामना जिंकण्यासाठी अवघ्या 9 धावेची आवश्यकता. हा देखील सामना पूर्णपणे एकतर्फी, कारण 15 बॉल राहिलेत. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. यॉर्कर बॉल पुन्हा एकदा महेश यांना गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय. डॉट बॉल समीकरण 14 बॉल 9 ची आवश्यकता. असे अनेक सामने आपण पाहिले आहेत जिथे हाय व्होल्टेज ड्रामा होताना आपण पाहिलाय. लो स्कोरिंग मॅच कधी कधी डोकेदुखी देखील ठरतात. बॅकफुटला गेल्या, पंच केलाय, फटका लाजवाब पॉइंटला बीट करून बॉल जाईल सीमा पार. या चौकाराने विजयाची डरकाली फोडले आणि आता समीकरण राहिले येणारे 14 चेंडू आणि फक्त 5 धावेची आवश्यकता. 13 बॉल 5 धावा. शेवटचा बॉल आहे ओव्हर क्रमांक 4, 5 धावेची आवश्यकता. मॅच कशा पद्धतीने फिनिश करतील? मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव राहिलं. लाईन पाहिली अंपायर्सनं, लेग स्टंप मिस केले आणि इथून डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता येणारे 12 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 5 धावा मंजिरी 11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी. माई माऊली अक्कादेवी व मी मराठी मैदान मोठी जुई क्रीडांगणामध्ये मोठी जुई प्रीमियर लीग पर्व 4थ्याचा हा महासोहळा, क्रिकेटचा कुंभमेळा आपण म्हणूया. मोठी जुई गावाच्या अभिमानाची सन्मानाची स्पर्धा सातत्यानं 4 वर्षामध्ये 3 वर्ष आनंदानं पार पडल्या आणि 4था वर्ष जसा उजाडला, 4थ्या वर्षामध्ये धूम धडाक्यात दमदार ट्रॉफीचं नियोजन आणि एक राजेशाही थाट आमच्या स्पर्धेचं तुम्ही पाहू शकता. उरण तालुक्यामध्ये संपूर्ण चर्चा सुरू आहे. 5 दिवसाची प्रीमियर लीग, 5 दिवसाची प्रीमियर लीग आणि ती स्पर्धा आज आपण या मी मराठी क्रीडांगणामध्ये मोठी जुई प्रीमियर लीगचा चित्तथरारक हा थरार आपण एन्जॉय करतो. बऱ्याचशा प्रेक्षकांची गर्दी राहिली, त्याचबरोबर वेगवेगळे कॉमेंटेटर्स असतील, ऑफिशियल अंपायर्स प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाला आणि मान्यवरांची गर्दी. मगाशी देखील आपण प्रीतमसिंह म्हात्रे साहेबांना येताना पाहिलं. शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार ज्यांचं आगमन काही मिनिटा अगोदर होताना आपण पाहिलं होतं. मोठमोठे दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये येऊन गेलेत आणि अद्याप येत आहेत. उद्या मात्र प्रेक्षकांना तुम्ही यायला विसरू नका. उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 आणि स्पर्धेचा देखील अंतिम दिवस. त्यामुळे उद्या प्रेक्षकांच्या संख्येनं हे मैदान अगदी पूर्णपणे पॅक असेल. 5 धावेची आवश्यकता, 12ला 5 काढायचे आहेत. इथून बॉल हवेमध्ये उडाला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पकडल्या जाईल, फलंदाज होतील बाद. मोबाईल फिरायला
प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलचा वापर चांगल्याच कार्यासाठी जरूर करा तुम्ही. आणि आताच्या पिढीला मोबाईलची जास्त सवय लावून घेऊन देऊ नका. कारण बघा मैदानामध्ये खेळण्यासाठी मुलं कमी असतात, मोबाईल वरतीच गेम खेळतात. मग मोबाईल मध्ये पबजी, क्रिकेट हे गेम मोबाईल मध्ये आता राहिलेत. त्यामुळे मैदान खेळचा आपल्या मुलांना सराव करण्यासाठी तुम्ही भाग पाडा. मोबाईलची सवय जरूर चांगल्या कार्यासाठी, चांगल्या कामासाठी त्यांना मोबाईल वरती जोडा, परंतु तीच सवय जास्त काळ लावून देऊ नका. ही सूचना मी स्पर्धेच्या माध्यमातून देईन. येणारे 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची आवश्यकता. 11 बॉल 5 ची मॅच. सामन्यामध्ये वर्चस्व स्थापित करतील का, इथून वापसी करतील का गोलंदाज. मॅच टर्न करण्यासाठी गोलंदाजांना चांगली कामगिरी इथून साधावी लागेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये अजय पाटील बेलवलीचा गोलंदाज आपण पाहिला, मेडन षटक हाताळलं होतं. इथे बॅटची लागली एज, अंपायर्सने दिलाय बॅट्समनला परतीचा इशारा. फलंदाज इथून होतील झेलबाद. बॅक टू बॅक विकेट्स. मॅच मध्ये विकेट हॅट्रिक. आणि या मॅच मध्ये तो विक्रम करतील का गोलंदाजी ट्रॅक वरती हेमंत भोईर. 3 बॉल 3 विकेट्स घेण्याची संधी. लॉफ्ट केलाय, फटका चांगला, क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय सीमा पार. स्कोर इज लेवल. 4 रन. प्रवीण कामोटकर टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. त्यांच्या विरोधात इथून 1 धाव काढण्याची फक्त बाकी आहे. मंजिरी 11 टीम. 9 चेंडू आणि 1 धावेचं आव्हान. निमिष बोपी या टीमचा कॅप्टन. पुढच्या मॅच मध्ये देखील एक बॅटल तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल. दृष्टी मारवी 11 2च्या 2 मॅचेस पराभूत झाला. सूरज पाटील DRV स्पोर्ट्स 2 सामने खेळले, 1 मॅच जिंकली, 1 पराभूत झाले आणि ही मॅच. आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय. मंजिरी 11 टीम सुपर 8 मध्ये दाखल झाले. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज, वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये चांगली कामगिरी करणारा अजय भोईर ठरलाय. सुपर हिरो. 2 ओव्हर धावा दिल्या अवघ्या फक्त आणि फक्त 12 आणि तब्बल 18 धावा दिल्या आणि 5 विकेट्स.